ओके, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आत्ता आम्ही लेहमध्ये आलो आहे आणि लेहमध्ये आत्ता 2-3 गोष्टी जरा डिस्कवर करायला चाललो. त्यात 1-2 म्युझियम आहेत आणि 2 स्तूप आहेत. सकाळचे 8 वाजलेत. माहोल बघू शकता इथला, एकदम लॅविश असे, म्हणजे रूम्स वगैरे सगळे चांगले आणि एकदम अफोर्डेबल रेट आहे. गुलटेक होमस्टे इथे तुम्ही येऊ शकता. गाडी लावायला इनफ जागा आहे. तुम्ही रात्री इथं कॅम्प फायर वगैरे करू शकता. एकदम म्हणजे सुंदर असा परिसर आहे. आणि आतून दाखवायची तर किंग साइज बेड. इथं तुम्हाला किचन ॲक्सेस करायचं असेल तर किचनही आहे. आणि हे वॉशरूम. तर गाडी लागली. गाडीचा काल काहीतरी तापमान होतं -10°C. आता इथं गाडीचा पहिला स्टार्टर मारून बघतो काय कंडिशन आहे. ओके, 1 स्टार्ट चालू. तर आता आम्ही आलोय इंडस व्ह्यू पॉईंटच्या इथे. इथून इंडस रिव्हर चालू होते. नजारा बघा हा. इंडस व्हॅली पासून इंडस व्ह्यू पॉईंट पासून जवळजवळ 15 किलोमीटरवर आहे जोरावर फोर्ट. काय आता ह्यात जाऊन बघूयात. इथे एंट्री तिकीट आहे पर हेड 50 रुपये. तोफखाना ऑलमोस्ट सगळं लॉकच दिसते. सेंट्री पोस्ट. काहीतरी गाडी वगैरे असेल. 6 साली याचं थोडंसं रिनोव्हेशन करून बांधलेलं आहे पुन्हा. आणि इन्फॉर्मेशन काय लिहिली आहे. ऑन द गोल्डन जुबली ऑफ आवर इंडिपेंडेन्स जोवर्स फोर्ट वॉज रिनोव्हेटेड अँड द नॅशनल फ्लॅग होस्टेड बाय काय लिहिले मेजन पीके राजन GOC3 इन डिफ ऑन लेह गार्सियन 15 ऑगस्ट 97. जोरावर म्युझियम डेडिकेटेड टू ब्रेव डोगरा अँड लडाखी वॉरियर्स. जोरावर फोर्ट गेस्ट रूम्स 2017 साली जे की बंद आहे. पूर्ण गेस्ट रूम्स असतील. लेडीज जेंट्स. जोरावर कॅफे तिकडे. आणि या साईडला ट्रेनिंग ग्राउंड वाटते सगळं. हे काय हे कदाचित रिअल तोफा आहेत. इथे राजा गुलाब सिंह फाउंडर द जम्मू अँड काश्मीर. जोरावर द जेनेस जनरल यांची इथे इन्फॉर्मेशन वगैरे काय दिलेलं आहे. पॉज करून तुम्ही वाचू शकता. हिस्ट्री रूम
इथं हिस्ट्री आहे सगळी. त्याचबरोबर इथं आर्टिफॅक्ट्स. मेहता बस्ती राम. बापरे. ढाल. हे लडाखचे नियर बाय लोकेशन्स आहेत थोडेफार. हे त्यांचे कपडे. लायन हेड पिस्तूल. replica of the pistol carried by Maharaja Gulab Singh. Pistol was presented to the Maharaja General Zorawar Singh, which was captured in the Balistan campaign. ओके. गॉडेस दुर्गा. दुर्गा देवीच्या मूर्ती आहेत. खाली नेकलेस आहेत सर्व. हे जे आपण काल पाहिले होते महाराजा गुलाब सिंग. हे अजून एक पिस्तूल दिसते. डबल बॅरल पिस्तूल. भाले. हे वीणा वाद्यत. ढोलकी, तबला. हा त्यांचा फ्लॅग असावा. इथं तलवारी आहेत. मंतालाई फ्लॅग. Barbarian sword. European design adopted by the Chinese. Smaller and lighter version were used by joint Sino-Tibetan forces. Swords. सॅडल. घोड्यावर बसायचं. समाधी ऑफ जैन जोरा सिंग. Battle of Takalut. Ladakh and Gangaskar. Route of Zorawar Singhs. किश्तवाड़ पासून द्रास, कारगिल, वाखा, खालसी, आलीची, लेह. संपूर्ण हिमालय. टीपॉट. इथे वरती जाऊन बघूयात. हे छोटे मोठे बंकर्स वाटतं इथे. काहीच नाही. कॅननचे ते
2 तिथे पण असं कदाचित 3. बाकी असं काही खास नाही आहे हे सोडून. कसलं केलंय मस्त, पाणी वगैरे प्यायला पण जागा, खाद्य टाकायला जागा. कुठलं हेच आहे का मागचं? लेह पॅलेस. कुठं इकडं राईटला? ॲक्च्युली सरळ रस्ते दाखवते पण नुब्रा व्हॅली इकडनंच आहे. लेह पॅलेस. लेह पॅलेस 6व्या फ्लोअरला आता मी, आणि इथून असा व्ह्यू येतोय. हे संपूर्ण लेह आहे. 8वा स्तर. ही जो पॅलेस आहे, हा जो पॅलेस आहे हा ॲक्च्युली 9 मजल्यांचा आहे. हा जो वरचा 9वा मजला जो आहे, इथं लेहमध्ये असं मानतात की 9 हा एक गुड लक नंबर आहे, आणि त्यासाठी ह्या 9व्या फ्लोअरला ही एक छोटीशी रूम बनवली, जिथं की तेव्हाचे राजे सगळे होम हवन वगैरे करत होते. आणि ऑलमोस्ट तुम्ही टेरेसच समजू शकता. इथनं संपूर्ण असं अँगल आहे. 4 दिशांनी असे हिमालय पर्वत आहेत. प्रत्येक मजल्यावर लाकडी जिन्यांचं बांधकाम केलेले आहे. तुम्ही फक्त पॅलेसमध्ये आत एंटर होतानाच तुम्हाला दगडी जिना दिसेल, पण पॅलेसच्या एकदा आत आलात की तुम्हाला हे असं संपूर्ण ठिकाणी लाकडाचंच बांधकाम दिसणार आहे. आतल्या साईडला फोटोग्राफी अलाउड नाही आहे, बट स्टील समहाऊ ट्राय करेन. जसं जसं आपण खालच्या फ्लोअरपासून वरती येईल तसे तसे फ्लोअर म्हणजे रूम वगैरे वाढत जात आहेत. तर इथे जास्त रूम आहेत. आता हा होता 7वा फ्लोअर, सॉरी 8वा फ्लोअर, नाही 7वा फ्लोअर आहे हा होता 7वा फ्लोअर. आणि हा आहे 6वा फ्लोअर. हे संपूर्ण रूम्स आहेत. प्रत्येक ठिकाणी जेवण बनवायला, तसंच डायनिंग हॉल आणि लिव्हिंग रूम्स असे बरेचसे प्रकार आहेत. हे जे आहे हे 5व्या फ्लोअरवर एक मंदिर आहे. इथल्या देवी देवतांचं मंदिर आहे. इथं बुद्धांची एक मूर्ती आहे. त्याचबरोबर आपल्या इथे जसं दुर्गा माता आहे अष्टभुजावाली, तशी ह्यांच्या इथे पण आहे.
इथं आहे माहिती दिली जाते. संपूर्ण लाकडाचं स्ट्रक्चर इथे. इथे पण लाकडी ब्रिज म्हणजे लाकडी जिना. फोटो एक्झिबिशन. तिथे काही लावलेलं तर नाहीये बट स्टील. हा संपूर्ण फ्लोर लाकडी फ्लोर आहे. हे संपूर्ण लेह गाव लडाख कक्ष. खूपच बारके रूम्स आहेत. इथे माझ्या मते ऑल ओव्हर इंडियाचे काही स्ट्रक्चर आहेत. तमिळनाडू, ओरिसा, हम्पी, बरेचसे काही स्ट्रक्चरांचे असे इन्फॉर्मेशन दिलेली फोटोग्राफ्स आहेत. हे सगळं जुनं पेंटिंग दिसतंय त्या कालीन. केमिकल ट्रीटमेंट अँड मुरल पेंटिंग्स या पेंटिंग्स आहेत थोड्याफार. हो, तेव्हाच्या पेंटिंग्स आहेत सर्व. 1639 ते 1700-1800 शतकात, म्हणजे 200 वर्षाचा इतिहास. एवढ्या वेळ बोलवत होतो तेव्हा आला नाही. एवढा फर आहे ना त्याला, मस्त आहे एकदम. म्हणजे महागातल्या कुत्र्यांना असं लाजवलं एवढं भारी ते. शांती स्तूपच्या इथे दिसतंय लॅम्ड ऑफ 50. शांती स्तूप. इथं बुद्धांचं स्मारक आहे. टर्निंग व्हील ऑफ ड्रामा.
महापरिनिर्वाणा हे एक्झॅक्ट आपलं विष्णू मंदिर आहे साऊथला, तशा पोझिशनमध्ये यांची निद्रा अवस्था आहे. बुद्धांचा जन्म डिफिटिंग द डेव्हिल्स. एवढी सुंदर जागा आहे आणि शांत आहे. मेडिटेशन हॉल बुद्धांचा. आत्ता आम्ही चाललोय जेवायला. संध्याकाळची वाजलेत 7-7:30 वाजलेत. शक्यतो इथलं सगळं लवकर बंद होतं आणि टेम्परेचर अजून पटापट उतरण्याआधी जेवण वगैरे करून लवकर झोपायचा प्लॅन आहे. आणि उद्या सकाळी 5 वाजता आम्ही नुब्रा व्हॅलीला निघणार आहोत. खांब छोला समोसा. ठीक है, पर इतना भी कुछ खास नहीं.